भूकंपाचं स्वरूप दिलं जात आहे। खरं तर हे अजब कंक्लुजन तिथल्या कन्स्ट्रक्शन कंपनीला दिलेलं आहे, कोण्या आधारे दिलेला आहे माहीत नाही। रात्री 1:30ला भूकंप झाला आणि तो पूल कोसळला दुसऱ्या दिवशी दुपारी 1:30-2च्या दरम्यान। पण मला वाटतं की ज्या प्रकारे हे भाजप सरकार मोठ्या प्रमाणात फोटोच्या माध्यमातून ह्याच्यामधून गाजावाजा करते की आम्ही मोठ्या प्रमाणात चांगली कामं करतोय, तर या आता ज्या ठिकाणी भूकंप झालेला आहे, हिंगोली असेल, वसमत असेल, त्या ठिकाणी तिथल्या घराला एकही तडा गेलेला नाही आणि इथल्या नांदेडच्या पुलाला जर भूकंपामुळे जर पडलं असं जर म्हणत असतील तर हसावं का रडावं हेच कळत नाहीये। आणि त्याची निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे आणि दोषीवर कठोर कारवाई झाली पाहिजे या मताचं मी आहे। महायुतीच्या आमदारांनी स्टेटमेंट दिलेलं आहे अधिवेशनामध्ये भूकंपामुळे पडलेलं आहे। खरं तर या सरकारला सत्ताधारी लोकांना आमदार आणि खासदार फोडाफोडीपासून त्यांना वेळच मिळत नाही। सामान्य लोकांचे काय प्रश्न आहेत, सध्या मराठवाड्यामध्ये पावसानं दडी मारलेली आहे, त्याप्रमाणे आमचा शेतकरी हवालदिल झालेला आहे, परेशान आहे। पेरलेलं पिकं त्यांचे जे आलेले हे आहेत रोपटे ते कोमजून लागलेले आहेत, त्यामुळं त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल या ठिकाणी पीक विम्याचे कितीतरी ट्रिगर त्यांनी बंद केलेले आहेत, याच्यावर चर्चा करण्यापेक्षा ते दुसरीकडेच नेत आहे त्या आणि फोडाफोडीच्या राजकारणातून त्यांना वेळ मिळत नाही असं मला माहिती आहे। काँग्रेसवाले जय श्रीराम म्हणतात याचाच आम्हाला आनंद आहे असा भाजप नाही, मला एकच म्हणायचं आहे, राम कोणी एका पक्षाचा नाहीये, राम हा सर्व भारतीयांचा आहे। त्यामुळं भारतीयाचं हिंदू देवतांचं तो श्रद्धास्थान आहे, शक्तिस्थान आहे, त्यामुळं राम सगळ्यांचा आहे। नांदेड जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने आज हनुमानपेठ मंदिरासमोर हनुमानजीच्या दर्शन घेऊन सत्याग्रह आंदोलन आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने केलेला आहे। आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की प्रभू श्री रामचंद्र हे पूर्ण भारताचं एक श्रद्धास्थान आहे, शक्तिस्थान आहे। आणि जेव्हा अयोध्येचं राम मंदिर या ठिकाणी निर्माण करण्यात निश्चित झाला तेव्हा संपूर्ण भारतातून सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांनी त्या ठिकाणी दान केलेलं आहे। कोणी पैशाच्या स्वरूपात, कोणी नाण्याच्या स्वरूपात, कोणी चांदीच्या स्वरूपात, कोणी सोन्याच्या स्वरूपात प्रचंड प्रमाणात दान प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी या ठिकाणी संपूर्ण भारतातून अर्पण झालं। श्रीरामाचं भव्य मंदिर त्या ठिकाणी अयोध्येमध्ये निर्माण करण्यात आलं। पण आज आपण बघतोय कितीतरी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार त्या ट्रस्टच्या वतीने उघड झालेला आहे। सामान्य लोकांचा पैसा त्या ठिकाणी दिलेलं दान आज त्या ठिकाणी भ्रष्टाचार लोकांनी भ्रष्टाचार करून हडप केलेला दिसतोय। कितीतरी सोन्याच्या विटा असतील, कितीतरी मूल्यवान दागिने असतील, त्याची नोंद त्यांच्या नोंदणी पुस्तिकेमध्ये उपलब्ध नाही आहे। CCTV कॅमेरे त्या ठिकाणी बंद आहेत, नोंदणी पुस्तका कितीतरी पावती बुक गायब आहेत आणि मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करण्यात आलेली आहे। तिथली जी जमीन आहे ती कोणत्या भावामध्ये खरेदी करण्यात आलेली आहे आणि त्या संपूर्ण ट्रस्टचा व्यवहार त्या ठिकाणी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून केला पाहिजे, निष्पक्षपणे झाला पाहिजे, हे प्रत्येक भारतीयाची मागणी आहे। आणि त्या ठिकाणी चौकशी करून कठोर त्या ठिकाणी फौजदारी कारवाई लवकरात लवकर त्या ट्रस्टच्या कथित गैरव्यवहार करणाऱ्या लोकांवर झालं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे।
नांदेडचा जो ड्रीम कोसळलेला आहे त्या रामाच्या मंदिराबाबत अशी बदनामी करू नये. नाही खरं तर बदनामी करू नये म्हणण्यापेक्षा तिथल्या ट्रस्टनं काय घोटाळा केलेला आहे या सरकारने या ठिकाणी प्रथम जाहीर केलं पाहिजे. आणि मला वाटतं की या भाजपच्या सरकारमधले इथले देवदेवता या ठिकाणी सुरक्षित नसतील तर सामान्य लोकांचा काय प्रश्न आहे.